सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर. तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात. इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब. त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ. आजच संपर्क साधा. ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9657 230023. स्वतःच्या वाढदिवसानिमित्तानं देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नावानं अधिकृत शुभेच्छा पत्र असल्याचा आभास निर्माण करणारे बनावट पत्र तयार करून ते सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी एका तरुणाविरोधात घारगाव पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला गेलाय. नियंत्रण कक्ष अहिल्यानगर येथून प्राप्त झालेल्या माहितीनंतर घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली गेली आहे. चौकशी अंती विश्वजित विजय धुळगंड, वय वर्ष 24, राहणार मांडवे बुद्रुक, तालुका संगमनेर, यांना आपल्या वाढदिवसानिमित्तानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत लेटर हेडप्रमाणे दिसणारी शुभेच्छापत्रे AI तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं तयार केल्याचं समोर आलंय. सदर बनावट शुभेच्छापत्रांमध्ये राष्ट्रीय चिन्ह, मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आणि अधिकृत पत्रव्यवहारासारखी रचना वापरण्यात आल्याचा आरोप होतोय. ही पत्र संबंधित नेत्यांनी दिलेली नसतानाही ती खरी आणि अधिकृत असल्याचा भास निर्माण करून धुळगंड यानं आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून ते प्रसारित केल्याचं तपासात निष्पन्न झालंय. या प्रकारामुळे सोशल मीडियावरील नागरिकांची दिशाभूल होऊन फसवणूक झाल्याचं पोलिसांनी नमूद केलंय. दिनांक 31/5/26 रोजी मांडवी बुद्रुक येथे राहणारा युवक विश्वजित विजय धुळगंड याने त्याच्या वाढदिवसानिमित्त माननीय पंतप्रधान, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांच्या नावाचे लेटर पॅड तयार केले. त्यावरती त्यांच्या कार्यालयाचे लोगो आणि त्यांच्या सहीचा वापर करून इंस्टाग्रामवरती पोस्ट केले. अशा प्रकारचे पोस्ट केल्यानंतर सदर माहिती पोलीस स्टेशनला कंट्रोल रूम येथून समजली आणि त्यानुसार पोलीस ठाणे घारगाव येथील पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे घारगाव येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तरी मी आपल्यांना सर्व नागरिकांना आणि युवकांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की कोणीही अशा प्रकारच्या काही डुप्लिकेट किंवा फेक डॉक्युमेंट तयार करून मीडियावर किंवा इतरत्र कुठे टाकू नये आणि सोशल मीडियाचा वापर करताना आपली सद्विवेक बुद्धीचा वापर करावा. कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा इतर प्रकारचे काही अशा प्रकारचे कृत्य करू नये. केल्यानंतर त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. तर या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलीस ठाण्यामध्ये संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला गेलाय. या घटनेचा पुढील तपास घारगाव पोलीस करतायत. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजनेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.